राडा राडा येतो येतो का डंग 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 येतो का काय लोकांना बघा बायला गाडी आम्ही बोलू ना म्हणून बाहेर एकटाच चालला का रागाना काही बरोबर चालला तुम्ही आद्या बघा आद्या पळालाय पा आपल्या संग होते डोरीमॉन. चला 3 वाजलेत आपला संकेत डोलालेला आहे तर मस्तपैकी मी आवडतो जरा कारण आपला लूक झालेला आहे खराब कराय पण आवडतो लगेच निघूया 2 मिनिटात यालेत आपल्या पाटील बे. चला आधीचा फोन आला देवीला जायसाठी अक्षरशः किती वेळ लागले बघा आई आमचा डॉल रात्रभर झोपणार नाही तरी बी झोपे राहत बघा आले तर तिथे दरवाजा चिरून थांबले तर ते नेतावर आहे तुला आता जस्ट आमचा प्लॅन झालेला आहे माझा संकेतचा. आता वाजलेत रात्रीचे 11:30 आम्ही जाणार आहोत सकाळी उद्या पट्टर बाबूखानीला. तर किती वाजता निघणार आहोत आम्ही सांगा रे बॉस. 3 वाजता मी निघणार आहोत आणि उठणार किती वाजता 2ला उठणार आहोत कारण का दिवस वेळ लागतोय त्याच्यामुळं लवकर उठून जाणार तर व्हिडिओ पूर्ण वर वर मित्रांनो रात्री वाजलेत कमी 2:30 वाजलेले आहेत आणि बघा माझी चार्जिंगचा सेटअप आपण तिथे घेऊन मस्तपैकी बसलेलो आहोत. तर आपण मस्तपैकी पाणी वगैरे ठेवणार आहोत तापवायला आणि आपल्याला जायचं. चला 3 वाजलेत आपला संकेत ढालेला आहे तर मस्तपैकी मी आवडतो जरा कारण आपला लूक झालेला आहे खराब कराय पण आवडतो लगेच निघूया 2 मिनिटात यालेत आपले पाटील बे. तर निघालो बाहेर आलेलं आपली बाय आहे PKYची KTM थांबली होती आपली गाडी या पलीकडे असते पार्किंगला मस्तपैकी आता निघालो. चला पाटीलला फोन लावूया बाहेर आलो जरा काय चप्पलचं चाललं होतं जरा घरापासूनच. चला पाटील त्यांना बोलूया बाहेर आली बाय बघा वाट बघा थांबलाय आधी गेला की बाहेर चाललं पर्याय तिथं काही आधी आंघोळ करायला बघा उघड पुंगळ हां आले बघा आपले मनोज भैया रंगी पाटील होय आले आले का काय रंगे नाही इकडे कशी बी आले इकडे आद्या का आंघोळ करा गडबड किती आहे बघा आला पळत चाललाय भायला उत्साह एवढा होता की भाई आश्चर्यात झोपलाच नाही आज घरी. मी बी झोपलो नाही आणि भाईला बी झोपत दिलं नाही. आमच्या वेदात लगेच आला उठल बघा हो पाटील तरी नुसतं किट्टीला बोलण्यातच धुंद असते ती आमचं काय केलं आता डायलॉग माझ्यामध्ये आधी व्हायला लागले झोप. आता इथनं आम्हाला जायचं चालत 2 किलोमीटर 2-5 किलोमीटर किती 5 जायचं 5 याचं 5 10 किलोमीटर जायचं बघा जाऊन. चला मित्रांनो सोलापूरची गुफा आलेली आहे ही सोलापूरची बारकी गुफा आहे. आता आम्ही आलो छत्रपती शिवाजी महाराज चौकात मस्तपैकी दर्शन घेऊन निघतो इथं महाराजांचे. रस्ता बघा पूर्ण सॅमसंग आहे कोणच नाही आम्हीच चालत चाललो सोडा कुठे बी.
गर्दी बघा मित्रांनो, गर्दी भरपूर आहे म्हणून लवकर दर्शन करून बाहेर आलो. हाकलाल ते डिपार्टमेंट तर काय. आपल्या संग होते डोरीमॉन. काय म्हणलं पाटील? टीव्हीचा आशीर्वाद घ्यायचा होता म्हणून ना टिंगल्या कलना पण आता जाताना आहे ना. जाताना आता टिंगले वगैरे मस्त होणार आहे, कारण का आपल्या ह्याला ह्याचे पाय धोकाले डोरेमॉनच्या आपल्या आहे ना. आणि आपल्या आल्याला निघाला होता घरी दर्शन वगैरे करून मस्त पैकी. तर आपल्या डोरेमॉनच्या आपल्या पाया धोकाले, त्याच्यामुळे डोरेमॉनला ह्याला झोप लागलेली आहे बघा. काय बळजबरी आणला तुम्ही. आद्या बघा, आद्या पळालाय पाक. त्याला उठवायला बघा रोपा बोलण्याचं जावं म्हणून, दर्शन करा म्हणून. थांबा, आवाज येते बघा आता. बघा बघा मित्रांनो, पायाला दुखाले म्हणून बसला बघा. पायाला एकतर चट नाही आमच्या आधी बाईला बघा. आधीची अवस्था बघा कसं बघायला झालंय, कशी झाली आहे बघा. तिकडे संकेत आहे का? संकेतला संकेत चित्र अवस्था तुम्ही बघा. आद्याचे फाटून हातात आले. बाय. काय करू दे. लावून देते का मला? खरंच द्या. सेपरेशन बघा काय लोकांना बघा. बायला गाडी आम्ही बोलू ना म्हणून बाहेर एकटाच चालला का रागाने काही. त्याला असं दर 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 दर. हॅलो हॅलो. अंकित बस रडत आहे बघा बघा बघा. जे तुळजापूरची जी दिवे आहे ना मित्रांनो, जे तुळजापूरची दिवे आहे ना, त्या तुळजापूरच्या दिवेला जे 9 दिवसाचं जे असते ना, ते व्रत असते ना, ते नवरात्र, ते उपवास वगैरे धरतात बघा. म्हणजे त्याची परंपरा कशी आहे माहिती आहे का? जी सोलापूरवरून लोक जे 9 दिवस झाल्यावर जे चालत जातात तुळजापूरला, ते इथले रोपाभवानी मंदिर आणि तिकडं काय दाखवलेलं होते, तुळजापूरची देवीच. तुळजापूरची देवी जाताना देवीचंच रूप दिसलं आपल्या सोलापूर. ते देवीचंच रूप सोलापूरमध्ये दिसलंय जाताना, त्याच्यामुळे तिथे रूपभवानी स्थापन झालेलं आहे. म्हणजे तुळजापूरला जाताना ते तिथे देवीचं रूप दिसलंय, त्याच्यामुळे तिथे रूपभवानी मंदिर स्थापन झालेलं आहे. आणि कधी तिथे इथून जर आपल्या सोलापूरवरून लोक चालत चालले ना, पहिल्या रूपभवानीचं दर्शन घेऊन चालत तिथून निघतात. होय आपले कसलं काम करलं बघा. काय यार दिशी नाही ती, नाहीतर तुम्हाला सांगायला असतं मित्रांनो, तरी दिशी नाही तिथे अंधारात. आश्चर्य असले भयानक पाय दुखालेत मला, लय भयानक. म्हणून रडाला आहे आणि मी दुखालेत म्हणून मी रडाला आहे. कोण रडाले? तुम्ही रेडी नाही ना? बाहेर दाखवा. नाही ए रेडी नाही, कोणच रेडी नाही भाई. इथे उभा बघा, इथे जीप खेळाले, दिशेने गेलाय, दिशेनं जाऊ द्या. हो चला की आम्ही चमका लावू घेतो का? अरे बस बस. हो काय करला बाबा, काय करायला रे? हे राडा राडा येतो येतो का? डंग 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 येतो का? मग आता फायनली करा पैसे राहिल्या झोप.
सर हे जातो घरी झोपून टाकतो. मस्तपैकी झालेलं आजचं सगळं दर्शन वगैरे एकदम मुख्यमध्ये झालेलं आहे. फक्त झोप झाली नाही. मंदिराला जायचं होतं पट्टा म्हणून उठून आहे ना रात्रभर झोपलंच नाही बघा मित्रांनो. 2 वाजेपर्यंत चाललो. 2ला आंघोळ वगैरे केलं फ्रेश वगैरे होऊन इथनं निघाला 2:30-3 वाजता. मंदिरापर्यंत जाऊस तर 4 वाजले. 4ला आरती असते, 4:30पर्यंत आरती झाली. दर्शन वगैरे झालं 4:30-5पर्यंत. दर्शन करून नीट घरी आला 6 वाजले 1 तासात. घरात तर झोपले सगळे. घरात बोलले की कालवायचे पण गच्चीवर आलो बघा. गच्चीमध्ये पिच्चे बघा आपली कशी आहे ओके मध्ये. कारण आपली धन्य बघा कसं बसले आहे बघा. कवरमध्ये झाकलेलं आहे कारण का पावसाने सगळा इथं लावलेला आपल्या गाडीचा. बॅटरीच काम काढलेली आहे गाडी. बॅटरी बदलायची बघा. इकडं आपण गाडी पार्किंग करतो. करपण आहे काय तू काय करले त्याने? पुरणपोळी. तू राजू हा एक ठीक आहे. फ्रीज भूक पाणी सगळे गेले का? त्यांच्या घरापर्यंत यायला पाहिजे पाटील त्यांच्या. आ फुसकी उरली बघा. रात्र रडत होता बघा. पॅकअप झालेला आहे. भांडणं सगळे मिटलेले आहेत आमचे.